महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर आता तुम्ही पण पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती पण या 14 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार असणार असून या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा उर्वरित हप्ता या ठिकाणी टाकला जाणार। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर येऊ शकते आणि तुम्हाला पण पीक विमा योजनेचा या ठिकाणी मोठा लाभ मिळू शकतो। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 14 महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता लवकरच या ठिकाणी पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी दिली जाणार। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमचा जिल्हा पण या 14 जिल्ह्यामधला कोणता तरी असेल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट या ठिकाणी ठरू शकते। तर चला सविस्तरपणे ते 14 जिल्हे बघू, ज्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी रक्कम या ठिकाणी हस्तांतरणाला या ठिकाणी सुरुवात करणार या ठिकाणी असं आश्वासन दिलेलं आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 14 जिल्हे। पण त्यापूर्वी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। तर चला बघूया सविस्तरपणे ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची अपडेट या ठिकाणी आली असून आता त्यांना पण लवकरच या ठिकाणी रक्कम दिली जाणार। मग बाकी शेतकऱ्यांचं काय होणार? पूर्णपणे तर जिल्हे 36 असणार आहे, म्हणजे पूर्णपणे 36 जिल्हे आहे। पण या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच का? कारण की यांना उशिरा मिळालेल्यामुळे आता फक्त या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी लाभ मिळणार। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्याच्या शेतीमध्ये येत असाल किंवा तुमची पण शेती या 14 पैकी कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। मग बाकी शेतकऱ्यांचं काय होणार? जिल्हे तर पूर्णपणे 36 आहेत आणि या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले तर नंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला 22 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। म्हणून जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला या 1 ते 2 दिवसामध्ये पैसे मिळण्याचे चान्सेस या ठिकाणी आलेले आहे। तर चला सविस्तरपणे ती जिल्ह्याची यादी आपण बघू कोणते आहेत ते 14 महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आता पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी वाटप चालू होणार असून आता त्या शेतकऱ्यांना पण या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही पण जर या 14 जिल्ह्यापैकी कोणत्या पण एका जिल्ह्यामध्ये राहत असाल, कोणता पण तुमचा एक जिल्हा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा योजनेची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पण पीक विमा या 2 ते 3 दिवसामध्ये कधी पण तुमच्या खात्यामध्ये जमा दिसेल। कारण की आता राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबून ठेवलं असून आता डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे। जर तुम्ही पण या 14 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामधले असाल आणि तुम्ही पण या ठिकाणी पीक विमा योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठीतले मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल आणि तुम्ही पण या 14 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात येत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। आणि जर तुमचे या 3 पैकी कोणते तरी एक बँक अकाउंट असेल तर तुम्हाला पण खूप फास्ट पैसे येणार। या 3 पैकी कोणतं तरी एक जर तुमचं खातं असेल, तुमच्या या कोणत्या तरी एका खात्यामध्ये पैसे येणार असेल या 3 पैकी, तर तो पैसा तुम्हाला खूप फास्ट येणार। जर तुमचं पण खातं या 3 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेत असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते 3 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 3 महत्त्वाच्या बँका, ज्या 3 महत्त्वाच्या बँकेमध्ये खूप फास्ट पैसे येतो। तुमचा पण या ठिकाणी या 3 बँकापैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये पैसे येणार असेल तर तुमचा पण पैसा खूप फास्ट येणार। कारण की डीबीटीच्या माध्यमातून या 3 बँकामध्ये खूप फास्ट पैसा वितरित होतो। आणि ते 14 जिल्हे बघून घेऊ कोणते आहेत ते महत्त्वाचे 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ या 2 ते 3 दिवसामध्ये मिळणार। डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरणाला सुरुवात या ठिकाणी करणार असून आता त्यांना लवकरच या 2 दिवसामध्ये रक्कम जमा दिसणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुमची पण शेती या 14 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये येत असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी रक्कम दिली जाणार आहे। आणि जर तुमचं बँक अकाउंट या 3 पैकी कोणत्या तरी एका अकाउंटमध्ये असेल, तुमचं पण खातं या 3 पैकी कोणत्या तरी एका खात्यामध्ये असेल, एका बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण खूप फास्ट पैसे येणार। 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पीक विमा योजनेचा पैसा जमा दिसू शकतो। कारण की या 3 बँका खूप फास्ट या ठिकाणी पैसा असतो, यांचं खूप फास्ट डीबीटीच्या माध्यमातून काम चालतं। डीबीटीच्या बटना माध्यमातून जो पैसा होतो, डीबीटीचा जो पैसा होतो या 3 बँकामध्ये तो खूप फास्ट येतो। त्यामुळे जर तुमच्या अकाउंटपैकी या 3 मधल्यापैकी तुमच्या जर खात्यामध्ये पैसा या
कोणत्या तरी एका बँकेमध्ये येणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तर चला सविस्तरपणे बघूया कोणत्या आहेत ते 14 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 14 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आजच या ठिकाणी आज उद्या या 2 दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. जर तुमचा पण जिल्हा या 14 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली असून आता तुम्हाला पण मिळणार. तर चला सविस्तरपणे ती यादी तुमच्यासमोर मी मांडतो. सविस्तरपणे आपण ते जिल्हे बघून घेऊ. आता त्यामध्ये तुमचा पहिल्या नंबरचा जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण रक्कम फास्ट येणार. जर या 3 पैकी कोणतं तरी तुमचं एक अकाउंट असेल तर अति आनंदाची बातमी, तुम्हाला पण लवकरात लवकर रक्कम या ठिकाणी येऊ शकते. दुसरा जिल्हा असणार आहे जालना जिल्हा. जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला पण आता रक्कम लवकरात लवकर दिली जाणार. तर चला समोरचा जिल्हा बघू. बीड जिल्हा. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला मोठा आनंद मिळणार. तुमच्या पण खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाणार. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. दुसरा जिल्हा असणार आपला सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून पीक विमा योजनेला फॉर्म केलेला असेल, फॉर्म भरलेला असेल, पीक विमा तुम्ही पण भरलेला असेल तर तुम्हाला पण मोठा आनंद मिळणार. तुम्हाला पण या 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेची रक्कम जमा दिसणार. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा दिलासा. आता समोरचा जिल्हा आपला असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आला. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा लवकरच या 2 दिवसामध्ये दिला जाणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा. समोरचा जिल्हा आपला असणार आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. जर तुम्ही पण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी वर्तावला या ठिकाणी येणार आहे. कारण की आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण उर्वरित पीक विमा या ठिकाणी टाकला जाणार आहे. तुम्ही पण जर कोल्हापूरच्या जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्ही त्या ठिकाणून फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली. आता आपला समोरचा या ठिकाणी जिल्हा असणार आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण. आता परभणी जिल्ह्याचं नाव पण या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये ॲड करण्यात आलं असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा लवकरच मिळणार. समोरचा जिल्हा आपला असणार आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण आली मोठी आनंदाची बातमी. समोरचा आपला जिल्हा असणार आहे अहिल्यादेवी नगर. अहिल्यादेवी नगरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार. त्यांच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पीक विमा योजनेला अप्लाय केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा झाल्याच्या नंतर आपला असणार आहे संभाजीनगर. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आता रक्कम या ठिकाणी दिली जाणार. पीक विमा तुम्हाला पण वाटप केला जाणार. तर चला बघू कोणत्या ते 3 महत्त्वाचे बँके. जर तुमचं पण अकाउंट त्या 3 पैकी कोणत्या तरी एका बँकेत असेल तर तुम्हाला पण खूप फास्ट रक्कम या ठिकाणी दिली जाणार. त्यामुळे त्या 3 बँका बघून जा. पण आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे, असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पीक विमासाठी फॉर्म भरलेला आहे, कोणता जिल्हा आहे, त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे. तुम्हाला या 2 दिवसामध्ये पीक विमा मिळणार आहे की नाही मिळणार. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. कमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न आम्ही सोडू. तर चला सविस्तरपणे बघू कोणत्या आहेत त्या 3 बँका, ज्या 3 बँकामध्ये रक्कम फास्ट येते. यामध्ये पहिली बँक असणार आहे पोस्ट बँक. जर तुमची पोस्ट बँक असेल तर पोस्ट बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो. पोस्ट बँकेचे जितके पण तुमचे पासबुक असेल किंवा तुमचं पण अकाउंट तुम्ही पोस्ट बँकेमधलं दिलेलं असेल पीक विमासाठी फॉर्मच्या वेळेस तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पोस्ट बँकेमध्ये पण खूप मोठा या ठिकाणी फास्ट पैसे येतो. दुसरी बँक असणार आपली बँक ऑफ महाराष्ट्र. जर तुमची पण बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर तुम्हाला पण आता रक्कम खूप फास्ट येणार. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण रक्कम या ठिकाणी फास्ट येते. तिसरा जिल्हा आणि महत्त्वाचा
बँक म्हणजे ICICI बँक. जर तुमची पण ICICI बँक असेल तर तुम्हाला पण रक्कम फास्ट या ठिकाणी येणार. तर चला तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे अपडेट या ठिकाणी दिली. आता जर तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, कमेंट कराल नक्की कमेंट करा नक्की. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर चला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला.